लाडकी बहिणीचा लाडकीतून 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे, या आठवड्यामध्ये वाटप होणार आहे का नाही. गेल्या महिन्यामध्ये 23 तारखेला वाटप सुरू झालं होतं. मग आज वाटप का नाही झालं, GR नेमका का नाही आला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बऱ्याच लाडकीताईंच्या कमेंट्स येत होत्या की सर आज तुम्ही व्हिडिओ का नाही घेतला. सकाळपासून लाडकीताई वाट बघत होते आपल्या व्हिडिओची. पण लाडकीताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपले अपडेट येत नाहीत तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहित झालं असेल. कारण की फक्त आपल्याला व्हिडिओ बनवायचं हेच एकमेव कारण नसेल, तर ज्या वेळेस अपडेट येतं त्यावेळेसच मी तुम्हाला व्हिडिओ बनवत असतो. चला तर वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. नेमकं वाटप कधी होणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे, सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि कोणत्या कारणामुळे हे वाटप तुम्हाला होत नाही हे तुम्हाला मी 1-2 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं. या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, 26 मार्च पर्यंत अधिवेशन सुरू आहे. तर या 2-3 दिवसामध्ये वाटप होणार का, या आठवड्यामध्ये वाटप होणार का, आणि जर नाही झालं तर कधी तुम्हाला पैसे भेटतील, किती रुपये भेटतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. काय नेमकी बातमी आहे ही तुम्हाला मी अपडेट देणार आहे. 20वा हप्ता सगळ्यात जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणी वाटपाची जी काळजी करत आहेत, या हप्त्या वाटपाची काळजी करत आहेत. लक्षात घ्या लाडकीनो, आतापर्यंत 19 हप्ते वाटप झाले. 19व्या हप्त्यातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात गेम चेंजिंग हा हप्ता असणार आहे. हा आणि पुढचा, हे 2 हप्ते लक्षात घ्या लाडकीनो. का तुम्हाला ते कारण सांगणार आहे, कारण की 19वा हप्ता जो आहे तो 19 हप्ता फक्त आणि फक्त त्याच लाडक्यांना भेटणार आहे ज्यांची EKYC झाली आहे. 19वा हप्ता भेटलाय. आणि 21वा हप्ता सगळ्यात जास्त गेम चेंजिंग असणार आहे. कारण की जर 21वा हप्ता तुम्हाला भेटला तर लाडक्यांनो तुमची EKYC पुढच्या 1 वर्षापर्यंत चालू राहणार आहे. त्याच्यामुळे जर 21वा हप्ता भेटायचा असेल तर लाडक्यांनो एक गोष्ट तुम्हाला विचारतोय, काळजीपूर्वक ऐका. कारण की 31 मार्च पर्यंत तुम्हाला वेळ आहे. लाडक्यांनो बघा, हात जोडून सगळ्याला विनंती आहे, हा प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुम्हाला 19वा हप्ता भेटला आहे का, आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. ज्या ज्या लाडक्या त्यांनी EKYC केली आहे त्यांचं रिजेक्ट पासून अप्रूव्ड स्टेटस झालं आहे का नाही, पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. जर अप्रूव्ड झालं नसेल तर लवकरात लवकर ज्या गोष्टी सांगतो त्या करून घ्या. 31 मार्च नंतर तुम्हाला या ठिकाणी दुःखाची लाट तुमच्यावर येईल. तुम्हाला आनंद जर हवा असेल, तुम्हाला जर हप्ते हवे असतील, तर मी ज्या गोष्टी सांगतोय व्यवस्थित समजून घ्या आणि त्या करून घ्या. तर लाडक्यांनो बघा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, काळजी करू नका. चला, वितरणाची तारीख काय असणार हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 2 हप्ते एकत्र मिळणार का, कारण की फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिन्याचा हे शेवटचा आठवडा चालू झालाय ऑलरेडी. तर या महिन्यात जर हप्ता नाही भेटला, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 महिन्याचे हप्ते 3000 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार का. तर अशा सगळ्या बातम्या आहेत आणि सरकारचे पण निर्देश येत आहेत. 15 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र टाकावेत असे पण सरकारचे निर्णय येत आहेत. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ आहे. आणि GR केव्हा येणार, एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, अधिवेशन सुरू आहे. 26 मार्च पर्यंत अधिवेशन सुरू असणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो 31 मार्च पर्यंतचा कालावधी आहे, हा जे ड्युरेशन आहे, कालावधी आहे, याच्यामध्ये तुमची EKYC अपडेट करणं चालू आहे, याद्या बनवणं चालू आहे, याद्या अपडेट करणं चालू आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, ह्या 2 कारणामुळे जर वाटप थोडं लांबणीवर गेलं, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आपल्याला 21,000 कोटी ते प्लस 6,000 कोटी 27,000 कोटी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे पुढचे 1 वर्ष तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 100% तुम्हाला हप्ते भेटत राहणार. फक्त या 2 कारणामुळे थोडंफार पुढे जाऊ शकतं. हे तुम्हाला मी 1-2 आठवड्यापासून सांगतोय, काही नवीन याच्यामध्ये गोष्ट नाहीये. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. आजची नेमकी काय बातमी, अपडेट काय आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी बघा, 23 मार्च म्हणजे आजची लेटेस्ट अपडेट आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना EKYC उरले शेवटचे 7 दिवस, लाडक्या बहिणींना EKYC साठी मुदतवाढ मिळणार का, वाचा महत्वाची अपडेट. लाडक्यांनो बघा, EKYC म्हणजे फक्त आणि फक्त ज्या लाडक्यांना हप्ते भेटत नाहीत यांच्यासाठी नाही, सर्व लाडक्यांसाठी ही EKYC आहे. म्हणजे ज्यांची EKYC चुकली होती त्यांनी पण चेक करायचे, आणि ज्यांना हप्ते भेटत नाहीत त्यांनी पण चेक करायचे, आणि ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटतेत
त्यांनी पण एकदा आपला आधार कार्ड नंबर तिथं टाकून बघायचा आहे. जर आधार कार्ड नंबर तिथं टाकून बघितला आणि जर मेसेज आला की तुमचं यादीमध्ये या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही यादीमध्ये नाहीयेत ह्या, तर तुम्हाला काही टेन्शन नाहीये. पण जर तुमचं यादीमध्ये नाव येत असेल तर ई-केवायसी अपडेट करणं बंधनकारक असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्याताईंनी ई-केवायसी ही तुमची आधार कार्ड नंबर टाकून चेक करा. आणि जर तुमचं या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक नसेल तर काळजी करू नका, हप्ते भेटत राहतील. पण लास्टचे एक 7 दिवस राहिलेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मुदतवाढ होणार नाही. एक स्पष्ट शब्दात या ठिकाणी सरकारकडून आदेश आलेले आहेत. शेवटचे 7 दिवसामध्ये लवकरात लवकर ई-केवायसी अपडेट करा. आणि जर तुमची ई-केवायसी अपडेट होऊन पण म्हणजे झाली आहे पण तरी पण हप्ते भेटत नसतील तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेट द्या. अंगणवाडी सेविकांना पण जर प्रश्न सुटत नसतील तर लवकरात लवकर जिल्हा आणि तालुका लेवलला महिला व बालविकास विभाग असतो, त्याच्यामध्ये जा, भेट द्या आणि त्यांना हे प्रश्न सांगा. तर बघा, पुढची ही गोष्ट लक्षात घ्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुम्हाला दाखवत आहे. आजची लेटेस्ट बातमी आहे. नंतर ई-केवायसी साठी मुदतवाढ होणार का? तर होणार नाही. तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगायलो. आणि ई-केवायसी न केल्यास लाभ बंद होणार का? हो, 100% बंद होणार. जर तुम्ही ई-केवायसी अपडेट नाही केली व्यवस्थित आणि जर तुमचे हप्ते मागचे बंद असतील आणि ई-केवायसी पण नाही अपडेट केली तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. आत्ताच सांगतो. याच्यामुळे लवकरात लवकर जागं व्हा. अजून पण आपल्याकडे 5-6 दिवस 7 दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर ई-केवायसी अपडेट करून घ्या. हा लाडका गुरुदादा तुमचा या ठिकाणी हात जोडून तुम्हाला विनंती करत आहे. चला, या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. तर महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहिणींना ई-केवायसीची शेवटची संधी आहे. समजून घ्या, शेवटची संधी आहे. तुम्हाला पुन्हा ही संधी भेटणार नाही. आता हा शेवटचा पर्याय समजून घ्या. 31 मार्च नंतर तुम्हाला ई-केवायसी अपडेट करता येणार नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी दिल्या आहेत, नीट वाचून घ्या. लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. काय प्रश्न निर्माण झालाय हे तुम्हाला आता व्यवस्थित सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत. दरम्यान या कालावधीमध्ये केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान केवायसी साठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सरकारने आधीच केवायसी साठी अंतिम मुदत दिली आहे, त्यामुळे त्यानंतर मुदत वाढण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. बघा, स्पष्ट शब्दात या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याच लाडके अजून पण म्हणाल्या की केवायसीला मुदतवाढ भेटेल का, तर आता काहीच कारण शिल्लक राहिले नाही. जवळजवळ 2 ते 3 वेळेस या ठिकाणी मुदत वाढून भेटलेली आहे. आता ही शेवटची संधी समजून घ्या. शेवटच्या संधी म्हणजे तुम्हाला याच्यानंतर परत मुदतवाढ होणार नाही. पण अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-केवायसी होतच नाहीये किंवा ज्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत, अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी संधी द्यावी ही सरकारकडे माझी विनंती आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने मी सरकारकडे विनंती करत आहे, ज्या लाडक्याताईंची ई-केवायसी झाली नाहीये, ज्यांना त्यांना ते अटीमध्ये बसतच नाहीत, अशा लाडक्याताईंची काय करायची, तुम्ही लवकरात लवकर सोय करून द्यायची आहे. कारण की ही जी ई-केवायसी आहे फक्त दुरुस्ती करण्याची ई-केवायसी, नव्याने ई-केवायसी करण्याची संधी दिलेली नाही. तर सरकारला ही विनंती आहे, नव्याने एकदा ई-केवायसी करण्याची संधी पण या ठिकाणी उपलब्ध करून द्या, ज्यांची ई-केवायसी राहिली होती त्यांच्यासाठी. तर इथे थांबतो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.